अरे बाबू तुम्ही हा 81 पर्यंत आरामात सोडवू शकता. ठीक आहे, हे जे आहेत ना प्रश्न 81 पर्यंत तुम्हाला काय आहेत, होमवर्क आहेत. बरोबर. बघा 82 पासून तुम्ही पुन्हा प्रॉब्लेममध्ये जाल. काय आहे 82 मध्ये? 3 प्लस अंडर रूट 5 चा काय काढायचा होता? वर्गमूळ. बरोबर. मग तुम्ही हेवाली प्रॉपर्टी शिकल्या बघा, अंडर रूट ए प्लस अंडर रूट बी चा होल स्क्वेअर. काय ते? ए प्लस बी प्लस ट्वाईस अंडर रूट ए बी येते. तर अशा रूपामध्ये दिसून राहिलं का इथं? नाही, यावाल्या संख्येमध्ये दिसत आहे का? नाही. तर मग काय करावं लागेल? 2चा मल्टिप्लाय करावं लागेल. अरे करावं लागेल का? हां. तर कसं? तर बघा अंदर मी या अंदर 2/2चा मल्टिप्लाय करतो. अंदर 2/2 काही फरक पडणार आहे? अरे हा स्क्वेअर रूट काढायचा आहे ना, तर अंदर 2/2 म्हणजे सगळं जसाच्या तसाच राहिला. 2/2 म्हणजे 1 होते ना, तर 1चा मल्टिप्लाय म्हणजे काही फरक पडणार आहे का? फक्त रूप चेंज होईल बघा थोडासा. काय होईल? 3 दुने प्लस इकडे काय होईल? 2 अंडर रूट आणि भागीला. आता बघा या 5चे फॅक्टर मी पाडू शकतो. 5 1 आणि 5 प्लस 1 किती होतात? म्हणजे दिसत आहे आता अशा रूपामध्ये. हां. तर मी ह्याला डायरेक्ट या पूर्ण याला काय लिहू शकतो बघा, या वरच्यावाला काय लिहू शकतो? 5 प्लस 1 प्लस 2 5 इंटू आणि भागीला काय झाला असता? तर हा कोणाचा स्क्वेअर झाला असता? हा झाला असता अंडर रूट 5 प्लस अंडर रूट 1चा स्क्वेअर आणि हा खाली अंडर रूट 2चा होल स्क्वेअर. अरे याला असता. आता या दोघांचा कंबाईन स्क्वेअर काय झाला असता? स्क्वेअर आणि स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट निघाला. काय निघाला? अंडर रूट 5 प्लस अंडर रूट 1 अपॉन अंडर रूट 2. तर याला आपण लिहू शकतो कंबाईनमध्ये अंडर रूट 5 अपॉन 2 प्लस अंडर रूट 1 अपॉन 2. तर बघा असा उत्तर असेल तुमचा. ठीक आहे. आता बघा 83 अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपला इथं नंबर सिस्टममध्ये शिकला. आपण नंबर सिस्टममध्ये शिकला बघा. 83 एक्सची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 7 मायनस 4 अंडर रूट 3 आणि आपल्याला काढायचं आहे एक्स प्लस 1/x. तर एक्स दिलेला आहे तर 1/x सेपरेटली काढून घ्या. असा झाला असता. मग आपण काय शिकलो होतो बघा, की जर डिवाइडमध्ये रूटवाली संख्या येत असेल तर रॅशनलाइज करतो आपण. म्हणजे काय? याच्या प्लसवाल्या ब्रॅकेटनं आपण काय केलं असता? वर ही मल्टिप्लाय केला असता वर खालतं. तर खाली काय झाला? वर झाला असता 7 प्लस 4 अंडर रूट खाली 7चा आणि 4 अंडर रूट 3चा आपण. तर 7 प्लस 4 अंडर रूट 3 वर आला असता. खाली आला असता बघा 49 आणि हा 416 सोड का. तर खाली आला असता 1 म्हणजेच काय आली व्हॅल्यू? 7 प्लस 4 अंडर रूट 3. हे कोणाची व्हॅल्यू आली? 1/x झाली आणि एक्सची किती दिलेली आहे? तर आता भरा इथं काय झाला असता? 7 मायनस 4 अंडर रूट 3 प्लस 7 प्लस 4 अंडर रूट 3 7 7 आला असता. देन त्याच्यानंतरचे बघा बरं. एटी फोर काढू शकता. पहिले त्याचा स्क्वेअर काढून घ्या, त्याच्या मग 1/x चा स्क्वेअर काढून घ्या.
ठीक आहे, काय आला असता? ओके, तर एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला किती? 3 प्लस अंडर रूट 8. तर 3चा स्क्वेअर बघा 9 आणि अंडर रूटचा स्क्वेअर 8. तर 9 मायनस 8 0 होते पुन्हा. हां जमते. 1 होते ना. हां 1 होते रे, जमू शकते बघा. तर एक्स स्क्वेअर किती झाला असता? 3 प्लस अंडर रूट 8चा स्क्वेअर. तर 3चा स्क्वेअर 9 प्लस 2 3 आणि अंडर रूट, अरे हो, आणि 8 प्लस 8 बरोबर. तर 9 ना 8 17, 3 दुने. ओके, आता बघा रॅशनलाइज जेव्हा कराल तेव्हा 17चा स्क्वेअर 289 आणि 6चा स्क्वेअर 36 गुणिला 8, 8 सकम 48, 8 त्रिक 24 न 4 28. हो जमते. ओके, एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू ही आली, तर 1/x स्क्वेअरची व्हॅल्यू काढून घ्या. ही झाली असती. मग काय करतो आपण हटवण्यासाठी? अरे रॅशनलाइज करू, तर मग खोकला ना लवकर. थांब तू दाखवतो. खोकलला सांगतो तुला तर मला. हा प्लस होता, तर मायनसवाल्या संख्येनं वर खाली मल्टिप्लाय होईल. म्हणजे याचा बी डिफरन्स काय येत आहे बघा, 1 येत आहे. म्हणजे डायरेक्ट काय झाली असती व्हॅल्यू? 1/x स्क्वेअरची व्हॅल्यू काय झाली? डायरेक्ट कसा घेतलं समजलं का? हा ए प्लस बी, हा ए मायनस बी स्क्वेअर झाला. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. 17चा स्क्वेअर 289, 6चा स्क्वेअर 36 आणि हा 8, 36 गुणिला 8 288. 289 मायनस 288 1. खाली काय आला? तर लिहायची गरज आहे नाही. देन आता काय करायचं आहे? तर एक्स स्क्वेअर प्लस 1/x स्क्वेअर प्लस करायचं आहे. 17 प्लस 6 अंडर रूट 8 प्लस 17 मायनस 6 अंडर रूट 8 कट्ट 34. जमेल? लिहून देणार आहो. हां 83 85 84 झाला ना. हां आता बघा इनमे से, आता हे अशा टाईपचे तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात. ठीक आहे, काय करायचं? होऊ शकते सर्ट्सवाले येतील असे किंवा पॉवरवाले येतील. तर LCM SCF वाला कन्सेप्ट राहते. म्हणजे LCM घ्यायचा त्यांचा एक सारखा पॉवर करायचा सारखा, सर्ट्सचा पण आणि इंडायसेसचा पण. ठीक आहे, तर बघा इथं काय लिहिलेलं आहे? 84च्या 85च्या मी घेतला होता का अशा टाईपच्या त्या कोणत्या चॅप्टरमध्ये? स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटमध्ये. अरे सांगितला होता का? हा आठवते कोणाले? खरंच हां, एक तर तुम्ही याला पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहू शकता, इंडायसेसच्या फॉर्ममध्ये. तर 1 बाय मग 1 बाय चालेल. आता काय घ्या, या डिनॉमिनेटरचा एक LCM घेऊन घ्या. 12 काय घेतला? 12 सगळ्यांना काय करून टाका. नाही 12 बनवा सगळ्यांच्या डिनॉमिनेटरमध्ये. मग असा नको करा, इथेच घ्या. हा तसा बी येते ना.
12च्या मल्टिप्लाय केल्यावर येईल ना? हो, 12च्या मल्टिप्लाय करा तर हा किती झाला असता? 6, 2च्या पावर 6, 3च्या पावर 4, 4च्या पावर आणि 6च्या पावर 2च्या पावर 6 किती आहे? 64 आहे. 3च्या पावर 4, 4च्या पावर 3, 6च्या पावर. कोण लहान आहे सगळ्यात? पहा बरं, डी आहे का 85च्या? हाँ, बड़ी कोण आहे? तर हा आहे, बई झाला होता. आहे का? अबे मागे उत्तरात आहे का? लमचे पायत नाही ना. हो नाही आहे काय? आहे का? पहा ना भाई. पाहिलाच बी नाही बे, कळव तुला ना. हो म्हणून राहिलास. हो हां, 86 सोडवू शकता तसाच. हां, मग 87 सोडवाल तसाच पक्का. पॉईंट आहे, पॉईंटच्या जसा आहे तसंच राहू द्या. काय 1 काय? आज सगळ्यांना पावर देऊन राहिला तर याला बी तर पावर द्यावा लागेल ना. अरे गोष्ट समजली का की नाही समजली? सगळ्यांना पावर देऊन राहिला तर त्याला बी पावर द्यावा लागल. तर किती? 6 6 6 याच्या बी किती होऊन जाईल? तर 3 दुने 2च्या पावर 2, 3च्या पावर 5च्या पावर आणि 1.5च्या पावर. तो सबसे बड़ी कौन है? येईल का? नाही याची पॉईंटमध्ये येईल. पॉईंटमध्ये येईल ना रे ते. बघा, 2च्या पावर 4, 3च्या पावर 5च्या पावर. ओके. आता 15 गुणिला 15 गुणिला 15 गुणिला 15 असा किती वेळा? 6 वेळा. सत्तावीस होत बे ते. हां, हा काढा बरं. 15 गुणिला 15 गुणिला 15 गुणिला 15 गुणिला. हां, आणि पॉईंट पहिले 15⁻⁶ काढ. हा येते 5च्या पावरमध्ये 9 येते. शट अप यार वांगा. अरे पगलाईनो, तर 1.5 1.5 1.5 असा होईल. तर 1 2 3 4 6 संख्येनंतर इकडे पॉईंट येईल ना. अरे येईल की नाही? आणि मग त्याच्या स्क्वेअर तुम्ही काढत बसा. आता किती येईल तिथं? तर कोण मोठी येईल? पण त्याच्यापेक्षा मग काही दुसरी पद्धत आहे आपल्याजवळ.
मल्टिप्लाय केल्या तर किती आला? पूर्ण सांगा सुरुवातीपासून. हां 11 नंतर पॉईंट तर कोणती मोठी आहे? 27. 27 कोणाची कोण हो? √3. ओके. देन किती राहिले रे आता? एकशे 5 असतात बे. हां 88 होमवर्क. 88 होमवर्क. हां 89 होमवर्क. बघा पॉवर ऑलरेडी दिलेलाच आहे, तुम्हाला काटपीटच करणे आहे फक्त. देन 90 होमवर्क. आता सांगितलं तशा टाईपच्या ओरली सांगा काय येईल 90च्या. यस √5 मायनस √3. इकडे 91 होमवर्क. देन 92 होमवर्क. अशा टाईपचा शिकवलो आताच. √3ची व्हॅल्यू कशी भरायची, कशी टाकायची, काय करायचं. खाली पहिले काटपीट करून टाकाल. अरे बघा तो पहिले तो रूटवाला फॉर्म्युला लावाल इथं. √4 आणि √3 असा आला असता खाली, तर वर का लिहिला आहे? √3 न तोच लिहिला आहे. अरे सेम लिहिला आहे का? नाही आहे, अलग आहे. अलग आहे. हां तर जमल का नाही जमल? नाही जमत का? मरून जा मग तुम्ही, नाही जमत. चला वा पटपट. अरे एका दिवशी मरा. हां चलो ध्यान दो. कोणीतरी तिकडे मागे गाणे पाहून राहिला का बे? चिंकी आहे करते. हां 4 + 3 √3 जसाच्या, आणि इकडे काय आला असता? √4 मायनस प्लस √3. काय म्हणता? अरे याच्या बाहेर हा झाला असता, कारण हा अंदर कोणाचा स्क्वेअर लिहिला होता? याचा स्क्वेअर लिहिला होता नाही हो. 6 आहे का 6? अबे नाही रे. अबे हे इथले 2 अंदर जातील तर 3 दुने 6 होईल ना बे. साला गडबड करता का बे? 6 + 1 लिहू शकता याला, आणि इथले 2 राहतील न 2 अंदर जातील तर 4 × 12 होऊन राहिला. हो 4 × 12 आणि 4 न 3 7. 4 गुणीला 3 होतील ना. हे इथले 2 अंदर जातील तर दोन्ही तशा आहेत. अरे ठीक आहे. तर हा कोणाचा स्क्वेअर झाला असता? 4 + 3 √3 √4 प्लस √3. ठीक आहे. आता व्हॅल्यू पुटअप करायला जमते बघा. हा 4 जसाच्या तसा, 3 जसाच्या तसा. √3ची व्हॅल्यू किती दिलेली आहे? 1.732 भागीला या 4 मधून किती निघाला? प्लस. ओके. तर खाली याला असता 3.73 आणि हा बेरीज करा. 3 दुने 6, 3 त्रिक 9, 7 त्रिक 21, 7 2, 3 1 3 1 5, 9.190, 3.730. तर भागाकारामध्ये आला असता तुमच्या 3 त्रिक 9 हा वाला जवळ नाही, हा वाला आला असता. हा वाला सी
अबे कारण ते 0.0 आहेत ते तर नसते आले, तर हा 3चा भाग चालला ना, 3चा नाही जा, कारण हा मोठी संख्या आली असती खाली, तर कितीच्या जाईल, तर ऑप्शनवरून कोणता मारला असता 2.464. पाहून घ्या एक वेळा. हां देन समोर सिमिलरली सोडवाल जमल. √3 ची व्हॅल्यू दिलेली आहे. हो 4 त्रिक 12, तर 2 बाहेर निघला आणि इकडे सोड 2 32. 4√2 आणि 25 दुने 5√2, तर 4√2 5√2 फक्त √2 वाचला. जमते ना. हा कुठून आला रे. थ्री प्लस √6 देन 5√3 जसाच्या तसा, आणि हा इकडे 12 आहे आणि हा इकडे 32 आहे प्लस √50. ओके, इथं काय बघा 4 त्रिक 12, 4 बाहेर निघला असता तर किती झाला असता, 2 झाला असता, तर 2 दुने 4 √3 बाकी राहिला असता, मायनस सोड 2 32 आहे बेटा, तर 4 √2 प्लस 25 दुने. अबे तिकडं मागं काही वेगळाच चालू आहे का रे, चिंगी चिंगी गाऊन. तर याले √3 इंटू √3 लिहू शकतो, आणि याला चालेल अलग बी लिहू शकतो, आपल्याच घरची किती, कारण व्हॅल्यू आपल्याला कोणाची दिलेली होती, √3 ची दिलेली होती ना. हां आता इकडे बघा बरं थोडासा का राहिला, अरे 5 मधून 4 गेले का. इकडे √3 कॉमन निघला, अंदर का राहिला √3 प्लस 2 असंच राहिला. हां इकडे √3 राहिला बघा. हो का नाही का काय तर बोला. मायनस प्लस मायनस होऊन मोठ्या संख्येचा राहिला, कटला 1.7. हो काही बोलत तर जावे बैलाईनो. समजला का केलं होतं, लक्षात नव्हतं आपला, मागे खाटकूट खाटकूट चालू होता तिकडं. अबे बैला हा 3 होता, तर √3 इंटू √3 का बरं, कारण व्हॅल्यू कोणाची दिलेली होती, √3 ची, √6 ची होती का, तर या √6 ला मी 3 गुणिला 2 लिहू शकतो, इंटू मध्ये कॉमन काढलो तर खाली आला √3 प्लस √2, तर खाली बी तशीच संख्या जमू शकते म्हणलो. हे जे फॅक्टर पाडलो या प्रकारे, तर 5 मधून 4 गेले 3, 4 प्लस मायनस मोठ्या संख्येच्या, तर बघा हा डायरेक्टच कटला का भेटला. देन